नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरोडा भागातील नवी खडकी या ठिकाणी श्री शिवराय नागरी सहकारी पतसंस्थेला आज 36 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आज 37वा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहे। या कार्यक्रमाच्या निमित्त महिलांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे। सर, आज या ठिकाणी 37 वर्ष होत आहेत, काय सांगाल आजच्या प्रसंगात आपण? अतिशय आनंद होतोय की एखादी पतसंस्था सुरू झाल्यानंतर सलग 36 वर्ष काम करते आणि आज 36वा वर्धापन दिन शिवराय पतसंस्थेचा त्या ठिकाणी होतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना मदत करण्याचं काम या संस्थेच्या मार्फत होतं आहे। अनेक संस्था आपण पाहतो, संस्था उभ्या राहतात आणि ज्या बँकिंग क्षेत्रातल्या संस्था आहेत, पतसंस्था आहेत, त्याच्यामध्ये NPA नाही, जे कर्ज परतफेड आलेलं नाही असं उदाहरण सापडत नाही। परंतु या ठिकाणी मात्र 100% परतावा ह्या संस्थेला येतो आहे। या संस्था चालकांचं अतिशय चांगलं सुसज्ज असं नियोजन आहे, सुसज्ज असं काम आहे आणि चांगलं कामाचं फलित म्हणून, एक चांगलं संयोजनाचं फलित म्हणून या ठिकाणी एकही NPA अकाउंट नाही आणि जास्तीत जास्त महिलांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। आजच्या या वर्धापन दिनाचा उत्साह सर्व सभासदांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर आहे की अतिशय आनंदी सगळे लोक आहेत आणि उत्साही आहेत। मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये या संस्था अशीच वृद्धिंगत होईल आणि काही बचत गटांना या ठिकाणी पुरस्कार देखील दिले। पुरस्कारार्थींचे देखील मी अभिनंदन या निमित्ताने करतो। सर, आज बघतो अनेक संस्था जर काम करत आहेत, पण शिवराय नागरी पतसंस्थेच्या वतीने तळागाळातील महिलांचा या वर्धापन दिनाच्या निमित्त सन्मान देखील केला जातो। सर, हे अतिशय चांगली स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संस्था सुरू करणारे आमचे अरुणदादा वाघमारे यांचे विशेष मी आभार व्यक्त करेन की छत्रपतींचा विचार, खरा विचार हा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या कामाच्या स्वरूपात या संस्थेच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी केलेले आहे। आज शिवराय नागरी संस्थेला आज 36 वर्ष होत आहेत, तर या संस्थेला आज शुभेच्छापर काय बोलला? आज शुभेच्छापर जे काही 2 पुरस्कार माननीय जे संस्थापक वाघबाळे साहेब आहेत आणि आजचे प्रमुख पाहुणे जे काही आहेत संदेश साहेब यांनी ज्या पद्धतीनं त्यांना मोटिवेशन केलं, कदाचित मला वाटतं हे मोटिवेशन जर असं येणाऱ्या कालावधीमध्ये मिळालं। आज 2 पुरस्कार आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला 4-5 पुरस्कार असे देता आले तर हे जी काही शिवराय नागरी पतसंस्था आहे तिचं कार्य आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेता येईल असं मला वाटतं। महिला सभासदांना आज प्रोत्साहनपर आपण काय बोलाल? प्रोत्साहनपर जे काही आज मी एक प्रमुख व्याख्याता म्हणून ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्यामध्ये आज आपले कॉर्पोरेटचे कल्चरचे जे काही तत्त्व आहेत, जर आपल्याला महिला बचत गट व्यावसायिक स्वरूपामध्ये जर कव्हर करायचं असेल तर ती इम्प्लिमेंट त्यांनी करणं गरजेचं आहे। मला वाटतं हेच मोटिवेशन त्यांना असणं गरजेचं आहे एक व्यवसाय वृद्धीसाठी। आज या ठिकाणी महिला बचत गटाचा मेळावा हा कार्यक्रम आज आपण इथं साजरा केला आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळालं आहे याचा मला खूप आनंद होत आहे। आणि याच्यामध्ये मला एक असं सांगावंसं वाटतं आहे की महिलांची जी गरज आहे की व्यवसाय करणं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं, तर नागरी पतसंस्था जी आहे ती या महिलांना व्यवसाय करण्यासाठी लोन उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्याचं एक काम छान पद्धतीने करत आहे। आणि त्याचबरोबर लोन देणं इथपर्यंतच न थांबता ते लोनचं व्यवसायाच्या रूपामध्ये कसं रूपांतर होईल यासाठी आज त्यांनी खूप छान जे प्रमुख वक्ते बोलवले होते त्यांनी सुद्धा खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे। तर मला असं वाटतं की आज ज्या महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या तर यातनं प्रेरणा घेऊन त्या आपलं स्वतःचा व्यवसाय छान पद्धतीने चालू करतात। आज जे कार्यक्रमाचं जे आपण आयोजन केलं तर आजच्या संकल्पनेबद्दल आणि महिलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे तर त्याबद्दल आपण आज काय सांगा? आज शिवराय नागरी सहकारी पतसंस्थेचा 36वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की हजारो महिलांनी या बचत गट मेळाव्यामध्ये सहकार्य केलं, उपस्थिती दाखवली आणि ज्या बचत गटांनी कर्ज घेतलेले त्यांची 100% वसुली हे पतसंस्थेला होती आणि हा एक चांगला उपक्रम आम्ही आमच्या संस्थेमार्फत गेली 5 वर्षापासून राबवतो आणि ह्या बचत गट येरोडा परिसरात नव्हे तर वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जेवढे बी बचत गट आहे त्या सर्व बचत गटांना सहकार्य करण्याची आमची तयारी आहे। तर जास्तीत जास्त बचत गटाने या योजनेचा आपण फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। संस्थेमधील काही नागरिक आहेत, काही सभासद आहेत, त्यांचा अनुभव काय आहे या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आज इथं मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आपण बाहेर पाहतो की अतिशय चांगल्या चांगल्या नावाजलेल्या पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील, या NPA जास्त झाल्यामुळे बुडीत निघालेल्या आहेत। पण गेली 36 वर्ष एखादा उपक्रम इथं यशस्वीपणे राबवणारे
या संस्थेचे संस्थापक असतील, चेअरमन असतील अरुणभाऊ वाघमारे, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी असतील श्री सुहासजी राजगुरू असतील, वसंतजी बराटे असतील, सर्व संचालकांचं मी इथं अभिनंदन करतो. विशेष की ह्यांनी की सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी इथं त्यांना कर्ज पुरवठा केला. तळागाळातले इथं तुम्ही बघत असाल की यांचे खातेदार सर्व सामान्य रिक्षावाले, छोटे छोटे व्यवसाय करणार आहेत आणि विशेषतः महिला यांना या बचत गटाला यांनी केंद्रबिंदू मानून त्यांना महिला आर्थिक साक्षर कशी होईल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय करत. मागाशी एखाद्या भगिनीचा आम्ही ऐकले की त्यांचा मसाल्याचा 7 समुद्रपार त्यांचे मसाले गेले. म्हणजे ही छोटी छोटी ही जी संकल्पना यांनी राबवलेली आहे, ही त्यांनी जे महिलांच्यामध्ये उद्योजकतेचं जे स्फुल्लिंग चेतवलेलं आहे त्यासाठी या शिवराय नागरी पतसंस्थेचं विशेष अभिनंदन करावं असं ते थोडंच आहे. गेले 36 वर्षापासून शिवराय नागरी सहकारी पतसंस्था या विभागामध्ये कार्यरत आहे. अतिशय चांगलं काम सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचं सर्व महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल केले. त्याबद्दल समस्त मी गावकरी मंडळातर्फे आणि आपल्या येरोडा परिसरातील त्यांना शुभेच्छा देत आहे.